श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदि जननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दरिद्र शमनी, विघ्नहरणी महामाये. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 27वा अध्याय श्रवण करूया. भगवान म्हणाले, हे लक्ष्मी, या अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या व्रतांची, उद्यापनाची जी फलप्राप्ती आहे ती आणखी काय केल्याने प्राप्त होऊ शकते ते मी तुला आज सांगतो. पूर्वी कृतयुगाच्या ठाई अपूर्व झाली नवलाई, तेची श्रवण करवू ये समयी तुझ पायी वराणने. सुशर्मा नामे नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्म पारंगत अतितत्पर, दानशूर प्रतापी. सत्पात्री दान करणारा, भगवंताचं नामस्मरण करणारा, गोब्राह्मण प्रतिपालक असलेला, त्याची भार्या सुंदर पतिव्रता, सुष्टमती नामे तत्वता, परमप्रीती उभयता, सदा सादरता पतिसेवे. पतीचं वाक्य सर्वथैव मान्य करणारी ही पतिव्रता, या दोघांनीही, राजानी आणि राणीने, दान धर्म नित्य करीती, उणे न पावे कवणे रीती, प्रातस्नाने उभयता सारिती, आणि मौने सारथी नक्ताते. अधिक महिन्यामध्ये जे जे व्रत सांगितले अतिशय उत्तम प्रकाराने त्यांनी केले. योग असा की हे व्रत आचरण करत असताना ऐसे व्रतशास्त्राधारे आचरती उभयता वधुवरे, तव अंगिरा ऋषी तपिथोरे. राज्य दर्शना पातला. राजांच्या दर्शनाकरता अंगिरा ऋषींची स्वारी आली. दृष्टीने तपोनिधी आलेले पाहिले. राजाला काय आनंद झाला हो. खरंच आहे, महापुरुषांचं आगमन आपल्या घरी होणं किती शुभ शकून आहे. माझे महाराज म्हणतात, आले गुरुराजे मम सदनी, भाग्याची आमुचे म्हणूनी. आले गुरुराजे. सद्गुरूंचं, संतांचं आपल्या घरी आगमन होणं हे आपल्या भाग्याचं प्रतीक आहे. त्यांचं आगमन झाल्या झाल्या सूर्योदय झाला, भाग्याचा तम गेला दुःखाचा. आले गुरुराजे. भाग्याचा सूर्योदय होतो, दुःखाचा तम निवारण होतो. ही त्या संतांच्या आगमनाची फलश्रुती आहे. असे सद्गुरू, असे संत आपल्या दाराशी, आपल्या घरी आल्यावरती आपण काय केलं पाहिजे? पंचोपचार पूजा साधिन मी, भक्ती ज्ञान श्रद्धेने. पंचोपचार पूजा भक्ती ज्ञान श्रद्धेने त्यांच्या चरणी अर्पण केलीच पाहिजे. बरं, पंच प्राणांना अर्पिन मी, त्यांच्या पावन चरणी. आले गुरुराजे. संत आले की त्यांच्या चरणी काय अर्पण केलं पाहिजे? पंच प्राण अर्पण केले पाहिजे. हे संत कसे असतात? श्री सद्गुरुमूर्ती करी वस्ती, केवळ ज्ञान गभस्ती. आले गुरुराजे. ज्ञानाचा गभस्ती असा हा सद्गुरुराज, असे हे संत. मग आपण एकच मना व्हावे प्रार्थना करत राहिली पाहिजे की श्रद्धा मम वाढो प्रतिदिनी, दीनानाथ विनवनी. आले गुरुराजे. अशा महापुरुषांच्या चरणी आपली श्रद्धा, निष्ठा वाढणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे. अंगिरा ऋषींची स्वारी आली. राजाने आपल्या मनातलं कुतूहल विचारलं, महाराज, आज मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. यांनी पाहिलं, विचार राजा, काय पाहिजे तुला? त्यांनी पाहिलं, माझी या नगरा माझी एक, वैश्य नांद तसे देख, वीर ऐसे तयाचे नामांक, परमहिंसक चांडाळ तो. हा वीर वैश्य चोरी करतो, पशवादी आणि गोधन तयाचा विक्रय करून धनही हरित विप्रांचे. जीवमात्रांचा वध करी, प्राणीमात्रा ते जीवे मारी. वेश्यारत अहोरात्री, ऐसा दुराचारी कृतघ्न. निष्ठुर भाषणी अनृत वचनी, किती पाप केले हो, पापाचे भय न धरी मनी. ऐसा तो वर्तत असता जनी, झाली परी ते ऐका.
इतका पापी होता ऐसा तो परम कृतघ्न बायकोसोबत वनात हिंडत होता. सदा मार्ग रोधोनी जाणं, मार्ग अडवून अनेकांचे प्राण हरण करत होता. असे नानाविध पातक आचरण करणारा हा वीरबाहू एकदा वनात फिरत असताना तहान लागली. पाण्याचा शोध घेत घेत पत्नीसह एका जीर्ण देवालयाजवळ आला. भगवान विष्णू परमात्म्याचं ते देवालय. पाणी सापडलं. दोघांनी जलपान केलं. दोघही जण एका बाजूला झाडाखाली विसावले. योगायोग त्या ठिकाणी दर्शनाकरता राजपत्नीची स्वारी आली. भगवान विष्णू परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि बाहेर राजपत्नी आलेली पाहिली आणि त्या वीरबाहूची भार्या येऊनी लागत असे पाया, स्वदुःख वार्ता निवेदुनिया हृदित शब्दे करुणी. अचानक ती वीरबाहूची पत्नी राजपत्नीच्या चरणावरती डोकं ठेवून रडायला लागली. म्हणाली, बाई बाई तुला काय सांगू. म्हणे, बाई जन्मवरी भ्राताराचे सौख्य नाही तिळभरी, हा तव कृतघ्न दुराचारी परमहत्यानी निर्दय. काय सांगू, माझा नवरा परम पापी आहे. याची या संगती करुण नेहने काहीच पुण्याचरण, दान तप न घडे जाण पापाचे निसर्वदा. नेनो जन्मपंक्ती अनंत, कितीतरी जन्म फिरत फिरत आले. असं वाटलं या जन्मात उद्धार होईल, पण मला नाही वाटत. इतक्या पापी व्यक्तीसोबत माझं जीवन आहे. मी काय करू, काहीतरी कर, मला या पापातनं मुक्त कर. हे माझं जे काही सध्या घडणारं कर्म, ह्या कर्मातून मला बाहेर काढ. तरी या ते कवणो पाहो, स्वामी कृपा करोणी निवेदा हो. मी राजाला विनंती केली आणि मला इनी विनंती केल्यावरती मी त्याला सांगितलं, बाबा रे, आता अधिक मास प्राप्त होतोय. या दोघांकडे पाहून मनामध्ये विचार करायला लागलो मी की काही हो यांचा उद्धार झाला पाहिजे. या ते पाहोने हृदयी दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करुणी उपदेशावी पावे पदवी सायुज्यता. ऐकोनी उभयतांचे वचन, मग मी उभयता ते आश्वासन, फळे भक्षविली तया लागून उपाय जाण सांगितला. दोघांनाही सांगितला की अंतकाळी जया ते घडे विष्णुस्मरण, तयाने अन्य सेवान लगे करणे. ज्याला जीवनाच्या अंतकाळी भगवंताचं नामस्मरण घडतं त्याच्या एवढा श्रेष्ठ कोणीही नाही. तुम्ही दोघंही उभयता स्त्री पुरुष मनामध्ये हव्यास धरा, नित्यानित्य विशेष नामघोष करा. एवढा उपदेश केला. या दोघांनी सुरुवातच केली हो. नित्य प्रातकाळी उठवणं, देवळी कीजे सडा संमार्जन, त्याच देवळामध्ये सडा संमार्जन सुरुवात केलं. सरोवरामध्ये स्नान करायचं. ऐसे तया ते स्वये निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले. नक्की करतो म्हणला आणि या दोघांनीही अष्टोप्रहर भजन करायला सुरुवात केली. माध्यान काळ मिळवून आणिता ती फळे, माध्यान काळी फळं आणायचे, देवाला अर्पण करायचे, आपण प्रसाद म्हणून घ्यायचा. ऐसा क्रमिता भावार्थे, स्वामी या नवल वर्तले तेथे, कृपाळू झाला रमानाथ परम भावार्थ जाणून. मलमास होता संपूर्ण, तववरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विंदान ते ऐका. 1 महिनाभर यांनी राजाने सांगितल्याप्रमाणे नित्य उपोषण करून प्रातस्नान करून भगवंताचं नामस्मरण अट्टहासाने केलं. सहज उपोषण तर घडलं, फळाचं भक्षण घडलं. त्यामुळे त्याला या ठिकाणी उपवास केल्याचंही पुण्य प्राप्त झालं. भगवंताचं नामाचं तर काय पाहायचं, याला काहीही माहिती नव्हतं. 1 महिनाभर भक्त नामस्मरण केलं. त्याला पर्वणी माहिती नव्हती, व्यतिपात आलेला माहिती नाही, पौर्णिमा नाही, द्वादशी अमावस्या काय आलं आणि काय गेलं याला काही माहिती नाही. सहज घडले उपोषण, सप्तजन्मांचे गेले पाप. सप्तजन्माचं पाप गेलं. नामाचाच महिमा हो. एवढे नाम महिमान आगळे, महापापिये उद्धरिले, स्वनयनी आम्ही देखिले म्हणून कथिले. स्वामिया, राजांनी पाहिलं अंगिरा ऋषींना, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. दोघांचा भगवंताच्या नामाने उद्धार झाला. पहा हो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयांनी, काय साधन केलं हो. जे घडलं ते नामस्मरण घडलं. फक्त एक आहे की दृढ श्रद्धेने भक्तियुक्त अंतःकरणाने कोणतंही दिवस पर्वकाळ काय 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 कशाचा विचार न करता अट्टहासाने नाम घेतलं म्हणून भगवत प्राप्ती झाली.
खरंय मंडळी, आपणही अट्टहासाने नाम घ्यायलाच पाहिजे. नामाच्या महात्म्यानी घडलं. पहा हो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयांनी. सहज सहज सम्मार्जनी, नेले उद्धरोणी भगवंते. या लागी भावार्थे करुण, वश राहो जनार्दन. चुकेल तुमची यमयातना, सत्यमाना वचनाते. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरस्वत विरचित 27तमोऽध्याय गोढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.